शिक्षण विभागातील दफ्तर दिरंगाई आणि प्रलंबित कामांच्या मुद्द्यावरून शिक्षक भारती संघटनेनं माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचं लक्ष वेधलं। शिक्षण विभागातील दफ्तर दिरंगाई आणि प्रलंबित कामांच्या मुद्द्यांवरून शिक्षक भारती संघटनेनं माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। या आंदोलनामुळे कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे कार्यालयात अनुपस्थित असल्यानं संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या दालनासमोर ठिय्या मारत निषेध व्यक्त केला। यापूर्वी 24 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सहविचार सभेत 15 दिवसात सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र महिना उलटूनही अनेक कामं प्रलंबितच राहिल्यानं शिक्षक भारतीनं आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांनी शिक्षण विभागावर गंभीर आरोप करत शासकीय कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असलेली कामे इतर शैक्षणिक संस्थांच्या क्लर्ककडून केली जात आहेत, तसंच अनेक कामे जाणून बुजून रखडवली जात आहेत असा आरोप केला। आंदोलनादरम्यान माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला। त्यानंतर सर्व प्रलंबित कामं मार्गी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं। या आश्वासनानंतर शिक्षक भारतीनं आपलं ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। या आंदोलनात जिल्हा प्रवक्ते विजयकुमार गुंड, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाहू बाबर, आश्रमशाळा विभागाचे जिल्हाध्यक्ष विकास धसाडे, जिल्हा सचिव सुरेश कणमुसे, जिल्हा उपाध्यक्ष रियाज अहमद अत्तार यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आम्ही इथं आलेलो आहे। यापूर्वी या आंदोलनाची कल्पना शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेली होती। संघटनेचे सभासदांची बरीचशी कामं प्रलंबित आहेत। आज संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी व सभासदांच्या वतीनं इथं हे आंदोलन करण्यात आलं। उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे साहेब या आंदोलनाला त्यांनी आलं आणि त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना फोनच्याद्वारे आमची चर्चा झाली। आज संध्याकाळपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जेवढी कामं प्रलंबित आहेत ती सर्व कामे ई ऑफिसद्वारे पूर्ण करण्याचा शब्द शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। आणि जर आज संध्याकाळपर्यंत ही कामं पूर्ण झाली नाहीत तर उद्या जे आंदोलन आम्ही करू ते लोकशाही पद्धतीनेच असेल, परंतु तीव्र स्वरूपाचं आंदोलन ह्या शिक्षण विभागाला पाहायला मिळेल असं मी शिक्षक भारतीच्या वतीनं सांगतो।